अतिशय कमी कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या शिवशाही न्यूज वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार नितीन काका पाटील यांच्या सहकार्याने यशवंतनगर जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले सातारा जिल्हा परिषद सदस्य दिनकर बापूसो शिंदे आणि वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते विकासअण्णा दिनकर शिंदे। नमस्कार। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून सोलापूरकरांसाठी आणि बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येते। सोलापूरची भाग्यलक्ष्मी मानलं जाणारं उजनी धरण तब्बल 80.63% भरलं आहे। आज सकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात 43.19 TMC उपयुक्त पाणी साठा जमा झाला आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुण्याच्या बाजूने म्हणजेच दौंड येथून भीमा नदीद्वारे उजनीत तब्बल 62,788 क्युसेक्स वेगाने पाण्याची जोरदार आवक सुरू आहे। सध्या धरणाच्या सांडव्याद्वारे नदीपात्रात कोणताही विसर्ग सुरू नसल्याने पुढील काही दिवसात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे। मागील वर्षाच्या तुलनेत सध्या पाणी साठा 7.91 TMC ने कमी असला तरी दौंडवरून येणाऱ्या या मोठ्या प्रवाहामुळे उजनी लवकरच 100% वाटचाल करेल असा अंदाज आहे। शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे सुटण्यास मोठी मदत होणार आहे। उजनी धरणाच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत रहा शिवशाही न्यूज। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।